नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. कारण की जेव्हा केसाला आपल्याला मेहंदी लावायची असते आणि मेहंदी लावता वेळेस काय होतं आहे, म्हणजे आपल्याला कोणाची मदत लागते तर स्वतःच मेहंदी लावायची. तर कशा पद्धतीनं लावायची तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, त्याच्यासाठी ही जी मेहंदी आहे तर ही म्हणजे ही ब्राऊन कलरची मेहंदी आहे. आणि ही जी ब्राऊन कलरची मेहंदी आहे तर मी म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये भिजत टाकलेली आहे. ही म्हणजे माझ्या पूर्ण केसाला पुरेल इतकी हिना मेहंदी आहे. तर हिना मेहंदीचे जे आहे तर 4 पुड्या जे आहे तर मी भिजत टाकलेल्या आहे त्या. आणि ते काही जास्त वेळ नाही, अर्धा तास झाला आहे. मी अर्ध्या तासापूर्वी ही मेहंदी जी आहे तर भिजत टाकलेली होती. अशी एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. गाठी वगैरे नाही ठेवायच्या त्याच्यामध्ये. छान अशी मेहंदी अशी याच्या लोखंडाच्या कढाईमध्ये मिक्स करून घेतली. आणि केस जे आहे तर केसामधला गुंता जो आहे तर गुंता काढून घ्यायचा. केसाचे असे 2 पार्ट करायचे दोन्ही साईडला आणि केसामधला जो गुंता आहे तो काढून घ्यायचा. कारण की मग कंगव्यामध्ये पण जास्त केस जे आहे तर ते गुंतत नाही. आणि मधोमध असा जो आहे तर मधोमध आपल्याला असा हे करून घ्यायचं आहे, भांग पाडून घ्यायचं आहे. हे बघा, असं मधोमध आता आपण भांग पाडून घेतला. आता हा जो आहे तर मेहंदीचा आपला ब्रश आहे. आता आपल्याला ह्या ब्रशच्या साहाय्यानेच मेहंदी लावायची आहे. हे बघा, आपण 2 पार्ट केले म्हणजे मधून भांग पाडला आणि ह्या अशी ब्रशच्या साहाय्याने मेहंदी लावायची. म्हणजे हात पण भरत नाही आहे आपले आणि मेहंदी पण एकदम व्यवस्थितपैकी सगळ्या केसाला मेहंदी लागल्या जाते. आता तो झाला तर त्याच्या साईडला थोडेसे केस इकडं टाकायचे आणि त्या साईडला परत एक असा भांग करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पण अशी मेहंदी लावून घ्यायची. पूर्ण मुळापर्यंत एकदम व्यवस्थित आणि छानपैकी मेहंदी लागल्या जाते. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपल्याला पार्लरला जायला पण जमत नाही आणि पार्लर पण दूर असल्यानंतर म्हणजे नाही जमत हे जायला पण. तर त्याच्यामुळं मी काय करते, घरच्या घरीच अशी मेहंदी लावते. तर म्हणजे असं लावायला वेळ पण नाही लागत हे आणि कोणाची मदत पण नाही लागत हे आपल्याला, की आपण स्वतः पूर्ण केसाला बी मेहंदी लावू शकतो. ह्या अशी ब्रशच्या साहाय्याने ह्या ब्रशला ना एका साईडना ब्रशचे हे असतात आणि एका साईडला आपला कंगवा असतो. तर मग त्या कंगव्याच्या साईडनं आपल्याला असा भांग करून घ्यायचा आहे आणि इकडे केस टाकून घ्यायचे. इकडे केस टाकल्यानंतर आपला जो तिथं भांग होतो त्याच्यामध्ये मग ब्रशच्या साहाय्याने अशी मेहंदी लावून घ्यायची. आणि जास्त जे केस असतात आपले तर मुळापाशी जास्त असे व्हाईट झालेले असतात, तर पांढरे केस झालेले. तर मी प्रत्येक वेळेस जे आहे तर ब्लॅक मेहंदी लावते, पण ह्या वेळेस जे आहे तर मग ब्राऊन कलरची मेहंदी लावू लागले मी. तर मला ब्राऊन कलरची मेहंदी जी आहे तर पूर्ण केसाला लावायची होती. अगोदर जे आहे तर मग मुळाला लावून घ्यायची, कारण की आपले मुळापाशी जास्त व्हाईट केस दिसतात. तर त्याच्यामुळं मुळाला एकदम व्यवस्थित लावून घ्यायची. आणि केस वाढीसाठी याच्यासाठी पण आता याच्यामध्ये ना आवळा पावडर, रिठा पावडर ही पावडर आहेत या मेहंदीमध्ये. म्हणून केस पण माझे खूप गळू लागले होते. म्हणून म्हणलं आपण ह्यावेळेस आहे ना तर ही मेहंदी वापरून बघूया की ह्या मेहंदीना काही फरक पडतो आहे का. म्हणून मग मी ही जी मेहंदी आहे तर ही मेहंदी लावली आहे. हे बघा, आपल्याला पूर्ण आपल्या कानापर्यंत व्यवस्थित असं पण आरशात बघून लावावं लागतं, कारण समोर आपल्या आरसा पाहिजे आणि आरशामध्ये बघून जे आहे तर मग त्याच्यामध्ये बघून आपल्याला व्यवस्थित लावता येते. कुठं राहिलं काय एकदम व्यवस्थित आपल्याला दिसतं आहे. हे बघा, आता तिथपर्यंत मेहंदी लावून झालेली आहे. तर मग त्याला परत असं कंगवेना इचरून घ्यायचं, कारण की मग पूर्ण याला मेहंदी लागल्या जाते. आता आपला अर्धा पार्ट जो आहे तर समोरच्या साईडनं अर्धा पार्टला आपली मेहंदी लावून झालेली आहे. आता इकडच्या साईडनं आपल्याला लावायची, तर मग इकडनं पण आपल्याला तसंच करायचं आहे. बघा, हे बघा, असं मधून जो भांग आहे तर त्या पहिला आपल्याला त्या भांगामध्ये लावून घ्यायची. आता पहिल्या वेळेस आपण काय केलं तर अर्धा पार्ट केल्यानंतर तिकडचे केस इकडं टाकले होते, ह्या दिशेला टाकले होते. आता इकडचे केस जे आहे तर त्या दिशेला टाकायचे आणि असा मधून असा भांग पाडून घ्यायचा
आणि भांग पाडल्यानंतर हे बघा असा भांग पाडायचा आणि मग याला अशी मेहंदी जी आहे तर मग मेहंदी लावून घ्यायची. अशा पद्धतीनं लावल्यामुळं काय होतं आहे, मेहंदी पण कमी लागते आणि आपल्या पूर्ण केसाला मेहंदी लागल्या जाते. म्हणून ही जी पद्धत आहे तर एकदम सोपी पद्धत आहे, म्हणजे कोणाला पण ही जी जमेल. आपल्याला पण स्वतःची मेहंदी समज स्वतःच लावता येईल. पूर्ण केसाला जरी नसेल लावायची तर जेव्हा आपण ब्लॅक मेहंदी लावतो तेव्हा पण आपल्याला आपल्या घरच्या घरीच लावता येते, म्हणजे हात वगैरे काहीच भरत नाही. आणि खाली समोरच्या साईडनं मेहंदी लावून खाली तुम्ही क्लच लावला तरी पण चालतो, पण मला पूर्ण केसाला लावायची होती. म्हणून म्हणलं चला तुमच्याशी हा व्हिडिओ जो आहे तर हा व्हिडिओ शेअर करावा, की जेणेकरून आपल्याला आपल्याला हे जे काम इजी होऊन जातं. तर व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याचशा मैत्रिणीला याचा उपयोग होईल आणि त्या पण ह्या पद्धतीनं मेहंदी लावतील. जर का त्यांना ही पद्धत माहिती नसेल तर त्या पण ह्या पद्धतीनं मेहंदी लावतील आणि त्यांचा पण वेळ वाचेल. म्हणून मग मी आज ह्याच विषयावरती व्हिडिओ बनवला. पूर्ण असं ब्रशना जे आहे तर ब्रशना लावून घ्यायची. आणि थोडं घ्यायचं, म्हणजे जास्त नाही घ्यायची, थोडीशी थोडाच असा लगेच साईडला भांग करायचा, कारण की ते म्हणजे पहिल्या मेहंदीला हे मेहंदी जी आहे तर ही हे झाली पाहिजे, लागले गेली पाहिजे, म्हणजे मध्ये जे आहे तर मध्ये केस सुटले गेले नाही पाहिजे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तर त्याप्रमाणे तशी लावून घ्यायची मेहंदी. हे बघा असा भांग करून घ्यायचा आहे आणि आता ह्या भांगामध्ये अशी वरच्या साईडला मेहंदी लावायची. बघा आता पूर्ण साईडला अशी मेहंदी लागली गेली आहे. आणि आता इकडची जी साईड आहे तर हे बघा इकडची केस जी आहे तर त्याच्यात ब्रशच्या एका साईडला कंगवा आहे ना, त्या कंगव्यानं अशी विचरून घ्यायची. कानाच्या साईडला तिथं आहे तर असा कान पकडायचा आणि कानाच्या मागं जे आहे तर कानाच्या मागच्या साईडला अशी मेहंदी लावून घ्यायची. हे बघा सगळ्या साईडला कुठं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर याच्यावर मेहंदी पण लागल्या जात नाही, त्वचेला पण जास्त मेहंदी लागल्या जात नाही, नाहीतर मग नंतर जे आहे तर 1-2 दिवस ते डाग जे आहे मेहंदीचे तर जात नाही. त्याच्यामुळं अशी ब्रशनंच मेहंदी लावायची. हे बघा आपल्या दिसणाऱ्या साईडला तर पूर्ण ठिकाणी जी आहे तर मेहंदी अशी लागली गेलेली आहे. ही अशी ब्रशच्या साहाय्याने लावून घ्यायची आहे. आता जे आहे तर केस जे आहे तर असे विचरून घ्यायचे, म्हणजे वल्ल्या याच्यामध्ये आहे ना तर वल्ली मेहंदी असते ना तोपर्यंत असे केस पण छानपैकी असे विचारल्या जातात, म्हणजे ती मेहंदी जी आहे ती व्यवस्थित पूर्ण केसाला जे आहे तर पूर्ण केसाला व्यवस्थित लागल्या जाते. त्याच्यामुळं असं त्याला वरतून जे आहे तर असं थोडंसं कंग्याने असं कंगवा करून घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं आहे बघा, आता जे आहे ना तर मी दोन्ही हातामध्ये कॅरी बॅग घातलेली आहे बघा. हँड ग्लोव्ज घातले तरी पण चालते, पण माझ्याकडे नव्हते, म्हणजे माझे खराब झालेले होते. त्याच्यामुळे मी असे रबर बँड लावले आणि दोन्ही हातामध्ये जे आहे तर कॅरी बॅग घातली, कारण मला पूर्ण केसाला मेहंदी लावायची होती. आणि तुम्हाला जर का पूर्ण केसाला नसेल लावायची तर नुसती ब्रशच्या साहाय्याने तुम्ही एवढी पण मेहंदी लावू शकता. हे बघा कुठेही काही हे न करता आपली स्वतःची मेहंदी आपल्याला स्वतः एकदम व्यवस्थित अशी लावता येते. पूर्ण केसाला जे आहे तर अशी मेहंदी लावून घ्यायची आणि मग नंतर जे आहे तर आपल्याला याची असं वरती केस बांधायचे आहे, तर अशी एकदम व्यवस्थित बांधून घ्यायचे, म्हणजे मग आपल्याला सगळ्या केसाला छान अशी मेहंदी लावता येते. अशी एक बट घ्यायची,
बट म्हणजे आता जे मी केस घेतलेले आहे हातामध्ये, थोडे थोडे केस घ्यायचे असे आणि मग थोडे थोडे अशी एक एक बट घेऊनच याला अशी मेहंदी लावायची. मग अशी छान अशी मेहंदी लागली जाते. आता इकडच्या साईडनं जो आहे तर सगळ्यात सर्वप्रथम मी मधल्या साईडचं घेतलं आणि त्याची असे ते केस बांधले. नंतर हे इकडच्या साईडचे एकदा डाव्या साईडचे घ्यायचे आणि एकदा उजव्या साईडचे, म्हणजे ते पण एकदम व्यवस्थित बसतात. हे बघा आता जे आहे तर एका साईडचे एकदा डाव्या साईडची घ्यायची बट आणि एकदा उजव्या साईडची घ्यायची. त्यांना काय होतं आहे, ते आपण केस बांधलेले आहे ना ते पण एकदम व्यवस्थित असे बांधल्या जातात. हे बघा असे छानपैकी बांधले जातात ते केस पण. कुठंही आपल्याला कोणाची मदत लागत नाही, आपण स्वतःच जी आहे तर स्वतःची मेहंदी तुम्ही लावू शकता. ना हात खराब होतात, ना कपडे खराब होतात, काहीच नाही. अशा प्रकारे लावून घ्यायची मेहंदी पूर्ण केसाला. आणि ही जी मेहंदी आहे तर 1.5 ते 1.5 तास ठेवायची. बघा मी 1.5 ते 2 तास ठेवणार आहे आणि मग नंतर केस धुवून घ्यायचे. कारण हे लावता वेळेसच म्हणजे लगेच असे हे ब्राऊन केस दिसू लागले होते, म्हणजे त्याचा कलर जो आहे ब्राऊन कलर लगेच दिसू लागला होता. म्हणून मी काही ती जास्त वेळ ठेवणार नाही. आणि मेहंदी पण आहे केसाची सुकून नाही द्यायची, अशी वाळून द्यायची नाही आहे मेहंदी जी आहे तर अशी ओल्लीच राहिली पाहिजे धुता वेळेस पण. नाही तर मग वाळली ना केस तुटतात, तर की आपले केस पण नाही तुटले गेले पाहिजे. त्याच्यामुळं मेहंदी जी आहे ना तर ओल्ली राहिली पाहिजे, अशी वाळून नाही द्यायची पूर्ण. हे बघा अशा प्रकारे जे आहे तर मी एकदम व्यवस्थित असे केस आहे तर वरती असे बांधून घेतलेले आहे. आता खालच्या साईडनं जे आहे तर मग मी अशी थोडी तिथं मेहंदी लावून घेते. समोरून कुठं राहिलं आहे का ते बघायचं एकदम व्यवस्थित आणि तिथं पण लावायची. आणि आता कसं उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं लगेच केसाला जरी मेहंदी लावली घाम येतो आणि घाम आल्यानंतर काय होतं आहे लगेच मेहंदी अशी खाली पण येते, म्हणजे चेहऱ्यावरती येते. हे बघा आपली जी मेहंदी आहे तर मेहंदी लावून झालेली आहे. आणि आपले हात जे आहे बघा तर हात आपले कुठंच आपले हात वगैरे भरलेले नाही आहेत. आणि जे आहे तर नंतर असं कपड्यानं जे आहे तर आपल्या कानाला वगैरे कुठं लागलं असेल तर ते लगेच पुसून घ्यायचं. नाहीतर मग ते रंगलं ना, म्हणजे जास्त वेळ जर राहिलं ना तर मग ते तसंच दिसतं आहे, 2-3 दिवस तरी दिसतं आहे. त्याच्यामुळं आपली मेहंदी लावून झाल्या लगेच असं पुसून घ्यायचं आहे त्याला. तर हे बघा अशा प्रकारे जे